डायरेक्ट फायनली पगोड्याला. तर तुम्ही माझ्या पाठी बघू शकता पगोडा, आणि हा पगोड्याच्या इथे जायचा रोड आहे, तिथे मध्येच आपण थांबलो आहे. तर हा वाला रोड मित्रांनो खूप मस्त आहे, गोराईवाला, कारण का रस्त्याचं पूर्ण डांबरीकरण झालेलं आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे रविवार, आणि गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल आपण गेलेलो लोणावळ्याला बाईक राईडसाठी. तर आज पण आहे रविवार, तर आज पण आपण निघालो आहे. आज कुठे जास्त लांब नाही जातो आहे, आज मुंबईतच आहे. तर आज आपण चाललो आहे मित्रांनो, आज आपण चाललो आहे गोराईला पगोड्याला. तर गोराईला चाललो आहे, तर आता आम्ही विचार केला बाईकने चाललो जातं. आता आम्ही चाललो आहे बोरवलीने, आता आम्ही चाललो आहे भाईंदरने. बोललो जरा बाईक पण चालून होईल आणि सगळ्यात होईल, आणि संडेची एक छोटीशी ब्रेकफास्ट राईड पण होऊन जाईल, आणि पगोड्याला पण जाऊन होईल आणि ब्रेकफास्ट राईड पण होऊन जाईल. आत्ता वाजले सकाळचे 8, आणि आत्ता आम्ही आहोत मित्रांनो बोरवलीला. आता आम्ही ठरवलं आहे की बोरवलीवरनं नाही, आता आम्ही भाईंदरवरनंच जातो. तुम्ही पाठी बघू शकता, त्या हायवेला आपली गाडी उभी आहे आणि पाठी वेदांची पण गाडी उभी आहे. आपल्या दोन्ही पण गाड्या आहेत या टायमाला, पण दोन्ही पण गाड्या घेऊन चाललो आहे. तर राईडला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, आता आपण येऊन पोचलो आहे गोल्डन नेस्टला. वेदांत राहायला पाठी, कारण का ट्रॅफिक होती सकाळी पण मुंबईमध्ये तर ट्रॅफिक असतेच. आता सकाळ म्हणजे आता ऑलमोस्ट 9 वाजलेत, त्यामुळे आता ट्रॅफिक होती. तर वेदांत पाठी राहिलं आहे, तर मी पुढे येऊन थांबलो आहे. आता आपण गोल्डन नेस्टला आहे. गोल्डन नेस्टवरनं लेफ्ट मारूया, आणि मग तिकडनं आपण आता बघूया चाय वगैरे पिऊन मग पुढे जाऊया. तर मग चला. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहे डायरेक्ट फायनली पगोड्याला. तर तुम्ही माझ्या पाठी बघू शकता पगोडा, आणि हा पगोड्याच्या इथे जायचा रोड आहे, तिथे मध्येच आपण थांबलो आहे. तुम्हाला बॅक साईडला दिसत असेल तिकडे माझ्या पाठी पगोडा. आता आपण पोचलो आहे पगोड्याच्या इथे. तर भाईंदरवरून येताना रोड तर खूप खराब होता, रोडचं पूर्ण काम चालू आहे, त्यामुळे रोड खराब आहे. आता जाताना आपण बोरवली मार्गे फेरीने जाऊया. तर तिकडचा व्हिडिओ तर मी तुम्हाला दाखवेनच फेरीचा पण, आणि फेरीचे कॉस्ट वगैरे सगळंच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेन. आणि आता तर आपण पगोड्यामध्ये एंट्री करूया. आणि पगोड्याचा जर ब्लॉग बघायचा असेल तर तो माझ्या दुसऱ्या चॅनलवर आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि तुम्ही बघू शकता इथे आपली गाडी, आणि तिथे वेदांच्या गाडीचे फोटो काढते, आणि आपण ते इथे थांबलो आहे. तर आता पगोड्यामध्ये जाऊया. आता वाजत आले ऑलमोस्ट 10. आम्ही थांबलेलो मध्ये नाश्ता करायला थांबलेलो, वेदांतला लागलेली भूक, त्यामुळे आम्ही नाश्ता करायला थांबलेलो. आणि आता आपण पुढे जाऊया पगोड्याला. पगोड्याचा चालू झाला असेल आता, तर आता आपण पगोड्याला जाऊया, आणि मग तिकडनं मग परतीच्या प्रवासाच्या टायमाला मी तुम्हाला भेटतो. तर चला तर मग. 1000 years later. आता आपण पगोडा फिरून झालेलो आहे. आत्ता वाजले दुपारचे ऑलमोस्ट 12:30. तर आपण ऑलमोस्ट 2 ते 3 तास तिकडे आतमध्ये होतो. खूप मस्त होतं पगोडा वगैरे. तर आता आपण येताना आलो मित्रांनो भाईंदरवरनं, आणि मित्रांनो जाताना आता आपण जाणार आहे मित्रांनो गोराईवरनं तुम्ही बोटमध्ये तुमची गाडी टाकून त्या साईडला जाऊ शकता. तर आता आपण गोराईवरनं चाललो आहे. तर हा वाला रोड मित्रांनो खूप मस्त आहे, गोराईवाला, कारण का रस्त्याचं पूर्ण डांबरीकरण झालेलं आहे, आणि रस्ता खूप चांगला आहे. त्या साईडचा रोड पूर्ण सिमेंटचा होता, पण अजून काम काय झालं नाही, त्यामुळे तिकडे तर खूप ऑफ रोड असा होता. तर इकडनं आम्ही आता चाललो आहे. तर इकडचा रस्ता खूप मस्त आहे, गाडी चालवायला पण इकडे मजा येते. तर आता आपण घरी जाऊया इकडनं. तुम्हाला आता डायरेक्ट भेटतो मी बोटीवरती. बोटीचे किती कॉस्ट आहे काय आहे ते तुम्हाला मी सगळं सांगतो. तर मग चला. On the other side, you're calling me up at the same time. I'm in the daylight, you're calling to say hi, but your words they cry. If there's something that you need to say, I know it ain't easy living inside your brain, for sure. You keep telling me that it's all okay, but I know, yeah, your silence speaks so loud. मित्रांनो, आपण तिकडनं आलो पूर्ण रोडवरनं. आता आपण मित्रांनो आलो मित्रांनो गोराई खाडीजवळ. तर गोराई खाडीच्या इथे आपल्या बाईक लागल्यात. आपली बोट इथे समोरून. तर इकडे बाईकचं तिकीट आहे मित्रांनो 25 रुपये एका बाईकचे. बाईक आणि माणसांचे 25 रुपये एकत्रच आहेत. तर मग इकडनं पण आपण जाऊ शकतो पगोड्याला. तर आता आपण इकडनं जाऊया बोरवलीला, आणि बोरवलीवरनं मग जाऊया जोगेश्वरीला घरी. तर मग चला. बघू शकता. तर आता आपण निघूया घरच्या दिशेने. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर मी भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.